प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर आता आरोग्य सेवा रथ आलेला आहे, त्याच्या मागे बैलजोडी आहे, बँड आहेत वेगवेगळे, दरबार बँड आहे, प्रभात बँड आहे आणि एकूणच प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे। ही जे सगळी कार्यकर्ते बघितले तर हे सगळे दगडूशेठ मंडळाचे कार्यकर्ते जय गणेशच्या टोप्या घालून आता इथे आहेत। नेमकं यंदाचं वैशिष्ट्य काय असणार आहे, हे 10 दिवस कसे गेले, या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत हेमंत रासने आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकं काय यंदाच्या मिरवणुकीत विशेष काय? आपल्या मागील 2 वर्षापासून आपण अनंत चतुर्दशीला विसर्जन व्हावं ही सर्व कार्यकर्त्यांची आणि संपूर्ण गणेश भक्तांची ही भावना होती। कारण हा कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान असणारा हा गणपती आहे। या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 कोटी भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं। हे देशातून विदेशातून सर्व ठिकाणावरनं हा भाविक वर्ग या ठिकाणी येतो आणि सगळ्या त्या भाविकांची खूप मनोमन इच्छा होती, कार्यकर्त्यांची इच्छा होती की पितृपंधरवड्याला बाप्पाचं विसर्जन व्हायला नाही पाहिजे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्हायला पाहिजे। आणि त्यामुळे मागच्या वेळेस आम्ही निर्णय घेतला की पहिले 5 मानाचे गेल्यानंतर बिगर रोषणाईचे गणपती गेल्यानंतर विद्युत रोषणाई आणि बिगर रोषणाईच्या गणपतीमध्ये जी गॅप असते ती वेळ आम्ही निवडली आणि त्यावेळेस आम्ही विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतो। मागच्या वेळेस सुद्धा आम्ही 4 वाजता बरोबर सहभागी झालो, आत्तासुद्धा आम्ही 4 वाजता सहभागी झालो। आम्हाला जर मार्ग मोकळा मिळाला तर आम्ही अवघ्या 3 ते 3.5 तासात बाप्पाचं विसर्जन करू शकतो। आपण बघाल तर आपल्या त्या पुढच्या गणपती मंडळाच्या रथाला लागूनच आम्ही आमचा विसर्जन मिरवणूक चालू केलेली आहे। आम्ही कुठलीही गॅप ठेवत नाही, आम्ही गतिमान पद्धतीने जातो। इतर सगळ्या मंडळांना सहकार्य करण्याची दगडूशेठ हलवाई गणपतीची भूमिका आणि भावना आहे, परंतु त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। यंदा काय काय विशेष आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये? नाही, आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये एकच फक्त पथक गेले अनेक वर्ष पथकांची मर्यादा नसल्यापासून आपण एकच पथक ठेवतो। 2 बँड असतात, त्याचबरोबर स्वरूपवर्धिनी जे पथक आहे ते नेहमी समाजातील असणाऱ्या आत्ताच्या नेमक्या असणारी अडचण समस्या ह्याच्यावर ते कायम प्रबोधनात्मक त्यांच्या पथकातनं एक मांडणी करत असतात। ती मांडणी आत्तासुद्धा त्यांनी महिलांच्या विषयी केलेली आपण बघता। त्यानंतर आपला नगारा असतो, नगारानंतर 2 बँड, 1 पथक आणि हजारो कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात बाप्पा विराजमान झालेला आपल्या। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोला। धन्यवाद। जय गणेश।